4 जानेवारीला अक्कलकोटला गेलो होतो, तेव्हा 12 तासाच्या प्रवासानंतरही आमचं दर्शन काही छान झालं नाही. शूट संपवून आम्ही अक्कलकोटला गेलो, पण मागच्या इन्सिडेंटमुळे आज माझी मंदिरात जाण्याची अजिबात इच्छा नव्हती. पण स्वामींची काही वेगळीच इच्छा होती. मी शूटला आल्या कारणाने बाहेर थांबू शकत नव्हतो, म्हणून आत गेलो तर स्वामींनी आमचं स्वागत आरतीने केलं. त्यांच्या पालखीचे दर्शन घेऊन आत गाभाऱ्यात पहिल्यांदा पाऊल ठेवल्यावर काहीतरी वेगळंच वाटलं. असं जाणवलं जणू काय स्वामींच्या मांडीवरच बसलोय. मग महाराजांनी सगळ्याची माहिती दिली, ही माळ दिली आणि शाल घालून सन्मान दिला. तिथनं वटवृक्षाच्या मंदिराकडे जाता जाता सगळं फ्लॅशबॅक झालं. कसं स्वामींवर रागावून गेलो होतो, म्हणून आज स्वामी हात मोकळे करत भरभरून स्वागत करत होते. आजही दर्शन झालं बरं का, पण ते लांबून 2 मिनिटासाठी नाही, अगदी जवळून स्वामींच्या कुशीत बसून. खरंच, आणि इतक्या सुंदर दर्शनाची अपेक्षा नव्हतीच, पण हे सगळं घडवून आणलं त्यांनी. कदाचित त्या रागाला घालवण्यासाठी आणि एक नवीन भक्त तयार करण्यासाठी. थँक्यू स्वामी. तुम्ही दिलेला हा प्रसाद, केलेले हे लाड कधीच विसरण्यासारखे नाही.